बघा, एका वर्षातील 25 डिसेंबरला रविवार आहे, तर त्या महिन्यात किती शनिवार असतील असा प्रश्न. लेकरांनो, हे जे हाताचे असा हात केल्यानंतर, हाताची मूठ केल्यानंतर हे जे उंचवटे निर्माण होतात, याच्यावर हे कोणता महिना किती दिवसांचा याचा अंदाज आम्हाला घेता येतो. जसं की इथं उंचवटा आहे, म्हणजे हा जानेवारी 31चा. खोलगट भाग आहे म्हणजे फेब्रुवारी, कधी 29 कधी 28. हा मार्च म्हणजे उंचवटा 31चा. हा एप्रिल, याप्रमाणे मे, जून, पुढे इथं जुलैसाठी उंचवटा, याचा अर्थ जुलै 31चा. नंतर पुन्हा अगेन म्हणजे पुन्हा रिपीट करा, हे झालं जुलै. इथं ऑगस्ट, उंचवट्यावर बोट म्हणजे ऑगस्ट सुद्धा 31चा. सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर उंचवट्यावर बोट म्हणजे 31 दिवसांचा डिसेंबर महिना आहे. लक्ष द्या, डिसेंबर महिना 31 दिवसांचा आहे लेकरांनो. लक्ष द्या, 31 दिवसांचा. आता गणित काय म्हणते बघा, गणित म्हणते की 25 डिसेंबरला रविवार आणि त्या महिन्यात एकूण किती शनिवार असतील असा प्रश्न. 25 डिसेंबर रोजी वार दर्शवला रविवार, याचा अर्थ शनिवार कोण्या दिवशी आहे? रविवारच्या अगोदरच्या दिवशी. म्हणजे शनिवारची तारीख किती? तर 25च्या अगोदर जा, 24 डिसेंबरला, अर्थात काय असणार? शनिवार असणार. 24 डिसेंबरला शनिवार. आणि या डिसेंबर महिन्यातील एकूण शनिवारांची संख्या विचारली, इथं 24 मांडा लेकरांनो. या 24ला काय आहे? शनिवार आहे. याचा अर्थ 24 नंतर 7 दिवस, 24 आणि 7 किती होतात हो? 31. 24 आणि 7 किती होतात? 31. यानंतर इकडं जर मोजलं तुम्ही, 17 आणि 7 24 होतात. त्यानंतर 10 आणि 7 17 होतात. त्यानंतर 3 आणि 7 10 होतात. प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येत असतो. इथं 24 तारखेचा लेकरांनो आहे शनिवार, म्हणून शनिवार इथं सुद्धा, शनिवार इथं सुद्धा, शनिवार इथं सुद्धा. लक्ष द्या, शनिवार इथं सुद्धा आणि शनिवार इथं सुद्धा. प्रति 7 दिवसानंतर येणारा वार तोच असतो. 24ला शनिवार, अर्थात 17, 10, 3 या तारखांना शनिवार आला. 24 नंतर 24 आणि 7 31 होता. 31 तारखेला सुद्धा शनिवार. हा डिसेंबर महिना 31 दिवसांचा, अर्थात डिसेंबर महिन्यात 31 दिवस असतात. डिसेंबर महिन्यात 31 तारीख असते, म्हणून 31 तारखेचा सुद्धा शनिवार. एकूण शनिवारांची डिसेंबर महिन्यातील संख्या किती असा प्रश्न विचारला. हे बेरीज करा, जसं की 1, 2, 3, 4 आणि 5. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? तर 5 शनिवार. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. दिनदर्शिका बुद्धिमत्ता गणित या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता